मराठापेक्षा मोठी ताकद नाही. सरकारला 300 व्होल्टचा धक्का बसला. मराठ्यांनो एकी केलीच तर शेवट करा. सरकारला काही अशक्य नाही हे दाखवून द्या. आपलं मतच कोणते सरकार खुर्चीवर बसेल हे ठरवणारं असतं. त्यामुळे मागे हटू नका. लावा ताकद. आरक्षण नाही तर कुठलेच सरकार नाही. नेमकं घडलंय का? मनोज जरांगे पाटलांच्या आज 300 एकरवर भव्य दिव्य सभा बघितली. या सभेमध्ये मराठा एकवटले. रात्रीपासून 2, 12, 1, 1:30, 2:30 या टायमिंगमध्ये लोक या 300 एकरवर जमा होत होते. इथे झोपण्याची सोय कशी? तर प्रत्येकाने आपल्यासोबत काही ना काही उपकरण आणलेलं होतं. त्यावरच मराठा झोपला. लक्षात राहील आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला सुद्धा सांगितलं जाईल की मराठा आरक्षणासाठी आम्ही काय केलंय. एक वेडा मनोज जरांगे पाटलांसारखा मराठा होता ज्याच्या डोक्यात खूळ शिरलं. 20 एकरची जागा 2 एकरवर आणली, पण मराठा समाजाला आरक्षण देईल तेव्हाच गप्प बसेल असं तो ठरवून होता. 13 दिवसांचं उपोषण केलं. अन्न नाही, पाणी नाही. सरकार जोपर्यंत आश्वासन देत नाही, आश्वासन सोडा, लिखित स्वरूपात पत्र देत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही असा ध्यास याने घेतलेला होता. आता मुद्द्यावर येऊया. मला सांगा, मराठा आरक्षण असो किंवा कुठलंही आरक्षणाचा मुद्दा असो, सरकारसाठी हा मुद्दा अवघड आहे का? तर माझं मत आहे नाही, हे अवघड नाही. केंद्र सरकारने आतापर्यंत काय करून नाही दाखवलं. तिहेरी तलाक सारखा ऐतिहासिक निर्णय घेतला ना, 370 कलम हटवला ना, आता एक देश एक निवडणूक करण्याचा प्रयत्न करतोय ना. मग या सगळ्या घडामोडी होत असताना महिलांसाठी आरक्षण देतोय ना. मग केंद्र आणि राज्य दोन्हीकडे आता एकच सरकार आहे. यांनी जर ठरवलं तर मराठा समाजाला आरक्षण देणं अशक्य आहे का? तर माझं उत्तर आहे नाही, ही गोष्ट अशक्य नाही. आत्ताच्या घडीला कोणतीच गोष्ट अशक्य नाही. कायद्यात बसत नाही तर कायदे बदला. कायदे बदल होत नसेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करा. आरक्षण 10 वर्षांसाठीच होतं अशा आता काही बातम्या समोर येत आहेत. त्याचा सुद्धा सखोलपणे अभ्यास होऊ द्या. कोर्टात टिकेल असं आरक्षण द्या आणि कोर्टात टिकत नसेल तर न्यायाधीशांसमोर तशी बाजू आपली मांडा, कोर्टासमोर आपली बाजू मांडा की आरक्षण का गरजेचं आहे आणि घटनेमध्ये बदल करा, पण आरक्षणच द्या. आणि जर हा सगळा हवाला सरकारच्या हातात आहे तर मराठा समाजाने दाखवून दिलं पाहिजे की जर मराठा समाजाने सरकार कुठलंही येणारं असेल, कुठलाही पक्ष असेल, कुठलेही आमदार असतील, यांनाच बॉयकॉट केलं, यांनाच मतं दिली नाही तर महाराष्ट्रात कोणतंच सरकार सुद्धा येत नाही. घ्यायची असेल तर पुढची स्टेप घेतली पाहिजे. आता मनोज जरांगे पाटलांनी आजच्या सभेतून मुद्दे सांगितलेत की मराठा समाजाला आरक्षण का गरजेचं आहे. ओबीसी कुणबी म्हणजे मराठा कुणबीच आहे, त्यामुळे ओबीसीतून आरक्षण कसं मिळू शकतंय या मुद्दे तर यांनी सांगितले. बाकी राहिला भुजबळांचा प्रश्न. काही झालं तरी ओबीसी शिरून देणार नाही असं नाही, तसं नाही. तर भुजबळांच्या नाशिकमध्ये मराठा समाज किती, बॉयकॉट करून टाका आणि मग कळू द्या की मराठा समाजाची ताकद काय आहे. मुद्दा पटतोय, विषय पटतोय, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. आजच्या मुद्द्याच्या माध्यमातून मला आणखी एक मुद्दा मांडायचा आहे. लोक प्रतिक्रिया करतायत, कमेंट करतायत की ज्या देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवलं तो कोर्टामध्ये आरक्षण टिकलं नाही, हा मुद्दा मात्र वेगळा राहिला. पण आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीसच होते ना की शरद पवार. मग शरद पवारांचा आजच्या घडीला उदो होतोय की शरद पवार स्वतः मराठा होते, पण मराठा समाजासाठी शरद पवारांनी काय केलं असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आणि ज्या देवेंद्र फडणवीसांचा द्वेष केला जातोय त्याच देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, ते कोर्टात टिकलं नाही, ही चूक यामध्ये देवेंद्र फडणवीसांची काय असे प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित होत आहेत. ही कुणाची एकाची बाजू नाही. जे सत्य ते तुमच्या समोर मांडते, यावरती विचार व्हायलाच पाहिजे. जय महाराष्ट्र पब्लिक.